आज काय बनवते नाश्त्याला? आज मी बनवते ज्वारीचे धिरडे. पौष महिन्यामध्ये बनवतात ते. तर मी आता मस्त आंबट झालेलं आहे रवण चांगलं. यात पण आहे का? हो, आता आंबट झालेलं आहे पीठ. तर मी आता आज नाश्ता करणार आहे धिरड्याचा. टाकायचं आहे आणि डायरेक्ट धिरडे करायला ठेवायचं आहे. आता मी तिकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता बघ, मी चवीनुसार मीठ टाकून घेते. दुसरं काहीच टाकायचं नाही त्याच्यामध्ये. आणि आता इकडं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपला तवा गरम होतो तोवर मी आता याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला गूळ. तर गूळ पण किसून घेते. तवा आपलेला आहे. आता थोडंसं तेल लावून घेऊ आपण. आता ह्याच्यात मीठ कालवलेलं आहे. आता हे मिश्रण तव्यावर टाकून घेते. नाही, पण हे रेसिपी मी माझ्या मावशीकडून शिकलेली आहे. माझ्या मावशीला, आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या मावशीला आणि मलाच बनवता येत आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ. झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि मंद आचेवर 5 मिनटं होऊ देऊ. आपल्या धिरड्याचा कलर बदललेला आहे. आता थोडं कडेकडेनं तेल टाकून घेते. झाकण काढल्यानंतर पण असं लगेच काढायचं नाही. हे ज्वारीचे बनवलेले आहे. डोसे आणि धिरड्यांमध्ये खूप फरक आहे. याची मी फुल रेसिपी टाकणार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघ जा. पौष महिन्यामध्ये आपल्या लेकरांना. बघा, आता आपलं हे धिरडं करून घेऊ. हे खालून पण छान झालेलं आहे. आता आपण त्यावर असं गरम गरम धिरड्यावरच गूळ टाकून घेणार आहे. आणि मग नंतर तेल पण टाकून घेणार आहे वरतीच. असं आपलं तयार झालं धिरडं, गोड आणि आंबट. बघा, झालेले आपले धिरडे गरमागरम तयार. तर मी तुम्हाला दाखवते. तर एक कसे झालेले सांगते. खूप भारी झालेले आहे आणि आंबट गोड चव आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा असे. आणि या मग आम्ही तर आमच्या घरी खायला.